हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. अर्चना फॅशन स्टुडिओ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे पहा, बॅक पार्टला मी स्टिच मारून घेतला आहे आणि याला आता कॉटनच्या साईडने आपल्याला दाबटीप टाकून याला सिंपली पलटून घ्यायचा आहे. हा बॅक पार्ट आहे आणि हा आहे फ्रंट पार्ट. आणि ह्याला फ्रंट पार्टला ना आपल्याला जेवढा आपला शोल्डर आहे शोल्डरच्या निम्मा एक्स्ट्रा घेऊन शेनी मेन फॅब्रिक बरं का. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईंट करून घेण्यासाठी हे जॉईंट करून घ्यायचं सिंपली मेन फॅब्रिक कॉटनला फ्रंट पार्टसाठी. कारण आपल्याला इथे कॉलर आहे आणि इथे 2 इंचावरती आपल्याला असे मार्क करून तिथून ना 2 इंचापासून खालच्या साईडला आपल्याला याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारून घेतल्याच्यानंतर हे पहा अशा पद्धतीने जिथे आपण 2 इंचावरती मार्क केले ना तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचे. पहिलं लॉक करून घेतल्याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला सिंपली सरळ एकदा फक्त शिलाई मारून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घेऊन पूर्ण ह्याला पलटी मारून घ्यायचा आहे. आणि जिथे आपण 2 इंचावर मार्क केले ना तिथे आपल्याला आडवा कट द्यायचा आहे. आडवा कट दिल्यामुळे ना वरचा जो पार्ट आहे ना शोल्डरच्या साईडचा तो सिंपली पलटी मारण्यात येतो आणि त्याला जॉईंट मारून घ्यायचा असतो सिंपली. हे पहा. आणि दोन्ही साईडने मेन फॅब्रिक लावायचे का तर ना पूर्ण नाही, एक साईडने अर्धच मेन फॅब्रिक लावायचे. कारण याला आपल्याला कॉलरचा पार्ट म्हणजे कॉलर असं पलटी मारायचे. त्याच्यामुळे हे पहा अशा पद्धतीने कोण निघतो बाहेर. आणि कोण बाहेर काढण्याची सगळ्यात सोपी ट्रिप सांगते तुम्हाला मी ट्रिक. तर हे पहा अशा पद्धतीने ना टिप मारते वेळेस एक साईड अगोदर बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडने पण ना शिलाई सुरू करायची तिथून पुढे. हे पहा अशा पद्धतीने याला जॉईंट मारून घ्यायचा, सिंपली जोडून घ्यायचा आहे याला. आणि हे पहा अशा पद्धतीने याला इस्त्रीने सेट करून घ्यायचं असतं. आणि ही आहे कॉलर तर कशी काढायची हे तुम्हाला माहितीच असेल. आणि टिप पण कॉलर पलटी कशी मारायची हे पण माहितीच असेल. नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कॉलर कशी काढायची ते पण सांगते माझ्या पद्धतीने. आणि पलटी वगैरे कशी मारायची हे पण तुम्हाला मी दाखवत आहेच. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि याच्या अगोदर मी याचा कोटीचा व्हिडिओ ना अपलोड केलेला आहे, पण ड्राफ्टिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही माझ्या चॅनल अर्चना फॅशन स्टुडिओ या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय. तिथे तुम्हाला माझा व्हिडिओ भेटून जाईल. आणि पहा अशा पद्धतीने जे आपण जॅकेट रेडी केलं ना जॅकेटचा मिडल काढून शनी बॅक साईडचा तिथून पुढे आपल्याला अशा पद्धतीने कॉलर अटॅच करून घ्यायचा आहे. जे म्हणजे कॅनव्हस ज्या साईडने आहे ना तोच पार्ट आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा असतो. आणि ज्या बाजूने कॅनव्हस नाही तो पलटी मारून असा टिप मारून घ्यायचा असतो खालीसाठी. आणि टिप अशा पद्धतीने टाकायची असते ना की ना कॉलरवरती गेली पाहिजे ना अलीकडं मेन फॅब्रिकवरती आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे. हा आपला कोट कॉलर जॅकेट रेडी. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या. आणि हा आहे कोटीचा फायनल लुक, पाहू शकता.